तो मित्रांनो, आणखी एका नवीन आणि शानदार व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं आणखी एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या दोन स्मार्टफोनला कंपेअर करणार आहोत. मोटोरोला H50 Pro वर्सेस Realme 14 Pro Plus या दोन्ही स्मार्टफोनला कंपेअर करणार आहोत आणि बघणार आहोत की या दोन्ही स्मार्टफोनपैकी कोणत्या स्मार्टफोनचा कॅमेरा भरपूर जास्त चांगला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या दोन्ही स्मार्टफोनच्या प्राइजेसला बघूयात. मोटोरोलाच्या स्मार्टफोनची प्राइस आहे 27,999 आणि त्यामध्ये वेरियंट तुम्हाला मिळतो 8GB प्लस 256GB चा आणि Realmeच्या स्मार्टफोनची प्राइस आहे 27,999 पण वेरियंट मिळतो तुम्हाला 8GB प्लस 128GB. मोटोरोलाच्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला वेगन लेदर फिनिशिंगची बिल्ड मिळते आणि रिअलमीच्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला प्लास्टिकची बिल्ड मिळते. आणि जर का प्रीमियम फील जर का बघितली तर आपण तर मोटोरोलाच्या स्मार्टफोन जे आहे वेगन लेदर फिनिशिंग असल्यामुळे तुम्हाला जी स्मार्टफोनची फील आहे ती भरपूर जास्त प्रीमियम येणार आहे. प्लास्टिकची जी बिल्ड असते त्यामध्ये जास्त तुम्हाला जो स्मार्टफोन आहे तो प्रीमियम वाटत नाही. आणि या दोन्ही स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट मिळतो. पण दोन्ही स्मार्टफोन मध्ये जेव्हा तुम्ही 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट जेव्हा चालवता तेव्हा मोटोरोला मध्ये तो थोडाफार अडकतो. 90 हर्ट्झ मध्ये तो क्लिअर चालतो. पण रिअलमीच्या जे स्मार्टफोन मध्ये तुम्ही जेव्हा 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट चालवता तिथे तुम्हाला ती जी परफॉर्मन्स आहे ती खूप जास्त स्मूथली चालताना दिसते. म्हणजे मोटोरोला जास्त सपोर्ट करत नाही 120 हर्ट्झला आणि रिअलमीचा स्मार्टफोन जो आहे तो भरपूर जास्त चांगला सपोर्ट करतो 120 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला. दोन्ही स्मार्टफोन मध्ये तुम्हाला Android 15 व्हर्जन मिळतं जे की खूप जास्त चांगले आहे आणि लेटेस्ट व्हर्जन आहे. आणि जर का आपण परफॉर्मन्स बघितला ना या दोन्ही स्मार्टफोनचा तर मोटोरोलाच्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला मिळतो स्नॅपड्रॅगनचा 7 Gen 3 चा प्रोसेसर आणि रिअलमीच्या स्मार्टफोन मध्ये मिळतो तुम्हाला स्नॅपड्रॅगनचा 7S Gen 3 चा प्रोसेसर. मित्रांनो, ऑल ओव्हर ना या दोन्ही स्मार्टफोनचा परफॉर्मन्स सेमच असल्यामुळे जास्त तुम्हाला डिफरन्स दिसणार नाही. दोन्हीमध्ये प्रोसेसर जी परफॉर्मन्स आहे सगळ्या ऍपची सगळ्या ऑल ओव्हर परफॉर्मन्स जे आहे ते सेमच आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे कॅमेराचा. ज्यासाठी तुम्ही इथपर्यंत हा जो व्हिडिओ बघितला आहे तो विषय आहे म्हणजे कॅमेराचा. आपण या दोन्ही स्मार्टफोनचा कॅमेरा बघूया. तर मोटोरोलाच्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला मिळतो 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा, 10 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा. आणि रिअलमीच्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला मिळतो 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा. म्हणजेच की मोटोरोलाचा जो स्मार्टफोन आहे तो कलर कॉम्बिनेशन मध्ये भरपूर जास्त डिटेल जातो. जसं नॅचरली कलर्स असतात तसंच तुम्हाला मोटोरोलाच्या स्मार्टफोनची क्वालिटी दिसते. कलर कॉम्बिनेशन मध्ये भरपूर जास्त डिटेल दिसतं मोटोरोलाचा स्मार्टफोन. मोटोरोलाच्या स्मार्टफोन मध्ये तुम्ही 30x पर्यंत झूम करू शकता आणि रिअलमीच्या स्मार्टफोन मध्ये तुम्ही 120x झूम करू शकता. पण जे 120x आहे ते जास्त कामाला येत नाही. चंद्राचे वगैरे जर का तुम्ही मूनचे वगैरे फोटोज क्लिक केले ते पण जास्त क्लिअर येत नाही. म्हणजे ऑल ओव्हर 120x चा जो कॅमेरा आहे झूम करून ते तुमच्या जास्त उपयोगाला येणार नाही. जर का 30x झूमचा जर का कॅमेराची क्वालिटी सेम जर का आपण चेक केली तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मोटोरोलाची जी क्वालिटी आहे ती तुम्हाला जास्त नॅचरल दिसेल रिअलमीच्या पेक्षा. आणि अजून जर का आपण या दोन्ही स्मार्टफोनचे कॅमेराचे फंक्शन बघितले जसं की पोर्ट्रेट मोड, व्हिडिओ मोड, 4K 30 FPS ने दोन्ही जे स्मार्टफोन आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण करू शकता दोन्ही स्मार्टफोन मध्ये. सगळे जे ऑल ओव्हर बाकीचे जे फंक्शन आहेत ते ॲव्हरेजेस आहेत. अल्ट्रा वाईड दोन्हीचे ॲव्हरेजेस तुम्हाला मिळतात. दोन्हीचा पोर्ट्रेट मोड वगैरे तर 99% सेमच आहे. व्हिडिओचा जो मोड आहे तो पण 99% सेमच आहे. फक्त अल्ट्रा वाईड जो आहे तो दोन्हीचा ॲव्हरेज आहे, जास्त चांगला नाहीये. मोटोरोलाच्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळतो आणि रिअलमीच्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. जास्त क्वालिटी चांगली सेल्फी कॅमेराची आहे मोटोरोलाच्या स्मार्टफोनची. जसं की तुम्ही स्क्रीनवर पण अजून फोटोज वगैरे बघू शकता इन डिटेल मध्ये. ऑल ओव्हर जर का तुम्ही कॅमेरा बघितला या दोन्ही स्मार्टफोनचा तर मोटोरोलाची क्वालिटी जास्त तुम्हाला थोडीफार बेटर मिळते. कारण की इन डिटेल तुम्ही कोणते पण फोटोज वगैरे तुम्ही झूम वगैरे करून बघू शकता. जी नॅचरल क्वालिटी आहे कलर कॉम्बिनेशनची तीच तुम्हाला मोटोरोलाच्या स्मार्टफोन मध्ये मिळतं. म्हणजे जशी आहे तशी तुम्हाला क्वालिटी मिळते. पण जशी आहे तशी तुम्हाला रिअलमीच्या स्मार्टफोन मध्ये कधीच मिळत नाही. ते तुम्हाला जास्त ब्राईट वगैरे करून दाखवतं, लाईक एडिट वगैरे करून दाखवतं. ती जास्त चांगली नाही दिसत. आणि हा पण तुम्ही जर का कॅमेरा फंक्शन सोडून इतर गोष्टी जर का रिअलमीचे बघत असाल तर ते मोटोरोलापेक्षा भरपूर जास्त नेक्स्ट लेवल आहेत. जसं की तुम्हाला रिअलमीच्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 6000 mAh ची बॅटरी मिळते आणि स्मार्टफोनच्या इनबॉक्स मध्ये तुम्हाला 80 वॉटचा सुपर फास्ट चार्जर सुद्धा बघायला मिळतो. आणि मोटोरोलाच्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 4500 mAh ची बॅटरी मिळते आणि 68 वॉटचा सुपर फास्ट चार्जर इनबॉक्स मध्ये मिळतो. आणि ऑल ओव्हर जर का कॅमेरा कंपॅरिझन मध्ये कोण जिंकलं हे जर बघायला गेलं तर आणि ऑल ओव्हर सगळ्या गोष्टींचे प्रोज आणि कॉन्स बघू शकता. त्यानंतर तुमचा निर्णय असेल. माझं पर्सनली हेच म्हणणं आहे की 10 ते 12% कॅमेरा तर मोटोरोलाचा चांगला आहे. कारण की तो जो मोटोरोलाचा कॅमेरा आहे ते तुम्हाला इन डिटेल्स मध्ये सगळं जे आहे ते देतं आणि कलर कॉम्बिनेशन जर का चांगला असेल तर ऑल ओव्हर कॅमेरा चांगला असतो असं माझं म्हणणं आहे.
आणि कॅमेराचं सोडून जर का ऑल ओव्हर तुम्ही गोष्टी जर का रिअलमीच्या बघितल्या तर ते भरपूर जास्त 70 to 75% जास्त चांगले आहेत मोटरोलापेक्षा ऑल ओव्हर फंक्शन. जसं की तुम्ही बॅटरी वगैरे बघताल, स्क्रीन प्रोटेक्शन वगैरे बघताल, बिल्ड वगैरे बघताल तर ते सगळ्यात जास्त चांगले आहेत. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ असेल तो नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात असंच नेक्स्ट व्हिडिओ कॉन्टेंट सोबत. तोपर्यंत साठी नक्की लक्षात ठेवा आपल्या भावाला. टाटा बाय बाय.